काय हो मॅडम, तुम्हाला तोंडातल्या तोंडात बोलायची सवय आहे काय? का आपलं स्वतःशीच बोलत असताय? नाही जावई बापू हो हे घ्या. हो क्यू मॅडम नाही मला नकोय. मला उघड्यावरचं काही खायची पाहिजे सवय नाही. उघड्यावरचं नाही ती, अहो घरचं ताक आहे. एवढ्या उन्हातनं आलाय तुम्ही, वाईच घ्या म्हणजे जरा बरं वाटेल. हा ये ग, खरंच पिऊन बघ, बरं वाटेल. खूप ताजे पी जरा. मला ना खरं तर आता काही खायचं प्यायचं नाहीये. मी खूप थकले. हे सगळं झालं असेल ना तर मला जरा आराम करायला मिळेल का? धरगुसाई मॅडम या, रूम दाखवते तुम्हाला. चला इकडे. ही तुमची रूम. काही लागलं तर आवाज द्या हा मला. साई, साई. हा मॅडम, काही हवंय तुम्हाला? या रूम मध्ये राहायचंय मी. हो, छान आहे ना रूम. आवडली तुम्हाला? आवडण्यासारखं काय आहे या रूम मध्ये? रूम मध्ये येताच रूम संपते. आणि ही रूम नाहीये, हा कोनाडा आहे. कोनाडा. या रूम मध्ये कशी राहू शकते मी? मॅडम पण तुम्हाला वाटते तेवढी लहान रूम नाहीये ही. आणि असंही एकट्या माणसाला किती जागा लागते ना. आईस स्पेस आहे रूम. बरोबर आहे. मी तरी कोणाशी बोलते? ती स्वतः एका खोपट्यासारख्या खोलीत 4-5 लोकांबरोबर राहते. तिला ही जागा आईस पैसेच वाटेल ना. आणि बाथरूम कुठे? बाहेर. व्हॉट? हो, नाही म्हणजे गावाकडचे सगळे बाथरूम ना बाहेरच असतात. आणि आपल्या या घराचं बाथरूम मागच्या बाजूला आहे, जवळच आहे इथेच. तसं तर आपलं मुंबईचं घर पण जवळच आहे ग. जरा गेले ना की आलं मुंबईतलं घर. मग मुंबईतल्या घरातल्या बाथरूम मध्ये जाऊ का मी? काय बोलते तुझं, तुला कळतंय का ग? नॉनसेन्स. मी आधीच सांगितलं होतं इथे कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नाही. सई, इकडे येऊन थोडाच वेळ झालाय तर ही तर आहे. कसं मॅनेज होणार आहे सगळं? मॅडम प्लीज चिडू नका ना. थोडंसं ऍडजस्ट करा. आपण कायमचं थोडी राहणार होत ना इथे. 2 दिवसांचा प्रश्न आहे, फक्त 2 दिवसांचा. प्लीज. आणि मला माहिती आहे तुम्ही ऍडजस्ट कराल, हे सगळं सांभाळून घ्याल. मॅडम मी बाहेर बऱ्याच जणांना अजून भेटलेच नाहीये. आणि हो, तुम्हाला जर काही लागलं तर मला नक्की सांगा, मी येते. हा सई, सई, सई. ताई, अजून झोपला नाही होईस का बाई? नाही, उद्या देवळात जायचंय ना, त्याची तयारी करते. सगळं सामान आणलंय की नाही ते सगळं बघत पण होते. आणि अहो ते मी बघते की, करते की मी ते समज. अहो प्रवासाने दमला असाल ना तुम्ही? छे छे, अजिबात नाही दमलीये मी. गावाला आल्यापासून खूप छान वाटतंय मला. खरंच आहे. अहो कोणाची वाट बघताय? आई मालन मावशीकडे गेलीये ना गप्पा मारायला. किती वेळ झाला अजून आली नाहीये. अहो आज त्या तिकडे झोपणार आहे का? अहो
समजांना आईस पैस राहता यावा आणि कुणाला बी त्रास होऊ नये म्हणून. त्यांना उद्या मंदिरात आवरून तिकडच येणार आहे आणि आमच्या समजांची तयारी झाली ना ते आपल्याला मागणं यायला सांगितलंय. हो का? आई पण ना. अरे देवा, आता काय झालं? या सगळ्या गडबडीमध्ये मी सासूबाईंना फोन करायचाच विसरले. त्यांना सांगायचं राहिलं ना मी गावाला पोहोचले म्हणून. मी फोन करते त्यांना. चला की मग. अगं बाई, हॅलो सई, अगं पोचलात का तुम्ही? कसा झाला प्रवास? प्रवास एकदम मस्त झाला आणि छान, आम्ही पोहोचलो इथे व्यवस्थित. वा वा. आणि देवांश काय म्हणतोय? आवडलं का गाव त्याला? सर तर खूप एन्जॉय करतायत. त्यांना गावातील प्रत्येक गोष्टीचं इतकं कुतूहल वाटतंय ना. अगं वाटणारच. यापूर्वी कधी गाव पाहिलेलंच नाहीये त्यांनी. डायरेक्ट त्याला राहण्याचाच योग आला. आणि देवांश नाक मुरडणारा नाहीच मुळे कुठेही छान मिसळून राहतो तो. मला काळजी लागली ती भैरवी ताईंची. बऱ्यात का त्या? कोणाला काही बोलल्या नाहीत ना? नाही अजिबात नाही. आणि त्या ठीक आहेत. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना. अरे देवा, म्हणजे झालंच का काही तिकडे? ऍक्च्युली झालं असतं की जसं आम्ही गावात आलो ना, तरी नशीब देवांशचा हात धरून तडक निघून नाही आल्या तिथून. नाही असं काही होणार नाही. आणि असं काही झालंच तर आई आहे नाही ते अक्का साहेब आहेत. आणि मग गावातली माणसं सुद्धा असं काही होऊ देणार नाहीयेत. तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळं सांभाळून घेऊ इथे. बरं ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ठीक आहात ना? हॅलो 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 सई. हॅलो हॅलो आई. हॅलो, अगं आवाज नाही येते बाळा तुझा. तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो आई. हॅलो आई एक मिनिट हा, मला ना आवाज येत नाहीये तुमचा आणि माझा पण आवाज येत नसेल. मी एक काम करते, बाहेर जाऊन बोलते. नेटवर्क इश्यू आहे. हा हॅलो. अगं कट झाला. रेंजचा गोंधळ दिसतोय तिथे. ताई मी जरा सासूबाईंशी बोलून येते बाहेर. प्लीज तेवढं आवराल तुम्ही? आवडते की जातो. मी आलेच. हॅलो